देवाची या द्वारी उभा क्षणभरी या गाभाऱ्यातून नाग त्रिशूलासह देवाच्या सोनेरी कवचाची चोरी केली। जळगावच्या भडगावातील कसगावात ही चोरीची घटना घडली। दिवसाची सुरुवात भाविक देवाचरणी नतमस्तक होऊन मोठ्या भक्तिभावाने करतात, मात्र त्याआधीच भल्या पहाटे हा चोरटा देवळात आला। त्यानं परिसराचा कानोसा घेतला, मग गाभाऱ्यात प्रवेश करत महादेवाच्या पिंडीवरील वस्तूंची चोरी करून पसार झाला। कर्जगावच्या शेत शिवारातील शेकडो वर्ष जुन्या पुरातन महादेव मंदिरात ही चोरीची घटना घडली। अवघ्या काही दिवसांवर महाशिवरात्री आली असताना चोरट्यानं केलेल्या या कारनाम्यामुळे परिसरात खळबळ माजली। वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला वाहन उभं केलं तर ते सेफ आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा हा गैरसमज नक्कीच दूर होईल, कारण दिवसाच्या लख्ख प्रकाशात घडलेली रायगडच्या अलिबागमधील ही घटना आहे। अगदी सहजच यावं असा हा चोर आला। त्याने चोहो बाजूला नीट निरखून पाहून अंदाज घेतला आणि काही कळायच्या आत स्वतःच्या गाडीतून एखादी पिशवी काढावी असा आत्मविश्वासानं 25,000ची रोकड असलेली पिशवी या गाडीच्या डिक्कीतून काढली आणि तितक्याच आत्मविश्वासानं त्या ठिकाणाहून तो पसार झाला। काही अंतर चालून गेल्यावर तो साथीदाराच्या बाईकवरून पसार झाला। त्यामुळे आता सावध व्हा, मौल्यवान वस्तू रोकड अशी गाडीच्या डिक्कीत ठेवू नका आणि असं साहित्य गाडीत असेल तर ती गाडी उभी करताना सावध राहा। धन संपत्ती हे सर्व मोहमाया आहे असं म्हणतात, मात्र हा मोह चोरट्यांना काही आवरत आला नाही। नांदेडच्या कवठा भागातील एक घर चोरट्यांनी फोडलं। एक दोन नव्हे तर तब्बल 80 तोळं सोन्यासह 2 लाखांची रोकड चोरून पसार झाले। या घरातील कुटुंब प्रयागराजच्या कुंभमेळ्याला गेले होते। संगमावर पवित्र स्नान करत भक्तीत हे कुटुंब रमलं असतानाच चोरट्यांनी हा डाव साधलाय। पोलिसांनी श्वान पथक ठसे तज्ञांच्या मदतीनं घराचा कोपरा न कोपरा तपासलाय। कोपरा न कोपरा तपासला, त्यामुळे लवकरच या झटपट श्रीमंतीच्या मोहातून पोलीस चोरट्यांची सुटका करण्याची शक्यता आता दिसते। हे दृश्य आहेत मुंबईतील मीरा रोड परिसरात। या दृश्यात रिक्षावाल्याची मुजोरी अगदी स्पष्टपणे दिसते। रिक्षावाल्याने रिक्षा भाडे दुप्पट मागितले, मात्र दुप्पट भाडे देण्यास प्रवाशाला नकार दिला आणि या नकारावर रिक्षावाल्याने भलताच प्रताप केलाय। या रिक्षाचालकाने प्रवाशाच्या अवतीभोवती रिक्षा फिरून दमदाटीने भाडे मागून चिरडण्याचा प्रयत्न केलाय। दादागिरी करून दुप्पट भाडे मागणाऱ्या रिक्षावाल्याला फक्त नकार दिला, त्यामुळे हा नकार या प्रवाशाच्या जीवावर बेतला असता। या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस रिक्षाचालकाचा आता शोध घेत आहेत। वो पुलिस है, उनके हाथ कानून से भी लंबे होते हैं याची प्रत्यक्ष अनुभूती आली आहे मीरा भाईंदरमध्ये। नवघर पोलीस स्टेशनमध्ये एका वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून अंगावरील सोनं चोरून चोरट्यांनी पळ काढला। या चोरट्यांना मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली। या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी चांगलेच पापड लाटले, कारण आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी शेकडो सीसीटीव्ही तपासले। त्यानंतर पोलिसांना या आरोपींचा छडा लागलाय। पोलिसांनी या आरोपींना गुजरातमधील अहमदाबाद इथून अटक केली। या आरोपीवर घाटकोपर, माटुंगा, वडाळा, दहिसर अशा ठिकाणावर एकूण 10 गुन्ह्याची उकल झाली। दूध बने अंगारे, होय, कारण हा प्रकारच असा घडलाय। आता हा व्हिडिओतच पहा। वर्ध्यात बॅचलर रोड येथे दूध घेऊन येणाऱ्या मिनी ट्रकला अचानक आग लागली। पहाटेच्या सुमारास या ट्रकनं अचानक पेट घेतलाय, मात्र या ट्रक चालकाला आग लावायच्या वेळी समजल्यानं त्यानं पटकन ट्रक थांबवला। समय सूचकता दाखवत या चालकानं दुधाचे कॅरेट बाहेर काढले, त्यामुळे मोठं नुकसान टळलं। त्यानंतर त्यानं अग्निशामक दलाला पाचारण केलं आणि अग्निशामक दलानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं। या घटनेत ट्रकचं मात्र मोठं नुकसान झालं। अचानक कोणीतरी यावे आणि भर रस्त्यातून आपल्याला जबरदस्तीने उचलून न्यावे अशी घटना ऐकून देखील भीतीदायक वाटते, पण अगदी अशीच घटना घडली आहे। गुजरातच्या पंचमहालची रस्त्यावरून वाहतूक सुरू असते। अचानक एक कार भरधाव वेगाने येते आणि रस्त्यावरून जात असणाऱ्या दुचाकीसमोर ही कार आडवी टाकली जाते। डोळ्याची पापणीही लावत नाही तो इतक्या वेगाने ही कारमधील माणसं उतरतात आणि त्या दुचाकीसमोर कार आडवी टाकलेली तर तीच दुचाकी चालवत असलेल्या तरुणाला जबरदस्ती कारमध्ये टाकतात। अपहरणकर्त्यांनी हे अपहरण नेमकं का केलं याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात। स्वतःच्या धुंदीत कार चालवत आला आणि रस्त्यावरून चालणाऱ्याला फरफटत नेला। ही अशीच घटना घडली आहे। पालघर बोईसर या MIDCतील मधुर नाकाजवळ 2 जण रस्त्यावर चालतात आणि त्यांच्या मागून अचानक एक कार अतिशय भरधाव वेगाने येते
आणि हा भरधाव वेगाने कार चालवणारा या ठिकाणी रस्त्यावरून चालत असणाऱ्या दोघांपैकी एकाला फरफटत घेऊन जातो। या अपघातात मच्छिंद्र बागल गंभीर जखमी झाला। जखमीवर बोईसरच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातानंतर कार चालक कसा आहे, कार चालक हा कार घेऊन घटनास्थळावरून त्या ठिकाणी पसार झाला। पोलिसांकडून मात्र या कार चालकाचा अद्याप सुद्धा शोध सुरू आहे। मंत्रिपदाची इतकी गुर्मी, अतिशय संतापजनक व्हिडिओ आहे हा। मेरठमध्ये ऊर्जा राज्यमंत्री सोमेंद्र तोमर यांच्या पुतण्यानं पती पत्नीला मारहाण केली। मारहाण करताना माझा भाऊ मंत्री आहे, मी मला हवं ते करू शकतो असा माजही दाखवलाय। तसेच सत्तेचा इतका कसला माज, तोही काका मंत्री असल्याचा असा संताप व्यक्त केला जातोय। परत दादाचं कारणही क्षुल्लक, गर्दीच्या ठिकाणी गाडी बाजूला घेण्यावरून वाद झाला आणि या व्यक्तीनं दाम्पत्याला मारहाण केली, तीही भर रस्त्यात। ही महिला ओरडत किंचाळत राहिली तरीही पोलिसांनी त्यांचं ऐकलं नाही, त्यामुळे संताप व्यक्त होतो। दबक्या पावलांनी आला, बुलेट घेऊन पळाला, काहीतरी चुकतंय या ओळीमध्ये असं वाटतंय का? पण असं नाहीये, मी बरोबर बोलतोय, कारण हा व्हिडिओज पहा। हा चोरटा आजूबाजूची चाहूल घेत इकडे तिकडे पाहत दबक्या पावलांनी आला आणि घरासमोर पार्क केलेली एक बुलेट घेऊन पळाला। अगदी शिताफीनं या चोरट्यानं बुलेट लंपास केले। उत्तर प्रदेशमधील रामापूर पोलीस ठाण्यात हद्दीतील ही घटना घडली, त्यामुळे पोलिसांसमोर या दबक्या पावलांचा मागोवा घेण्याचा आता मोठा आभार आहे।